नोटबंदीमुळे रस्त्यावरती विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या त्या महिलेसाठी तरी सहानुभूतीने 2 शब्द बोला, अशा शब्दात पुन्हा एकदा शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून मोदी सरकारवरती टीका करण्यात आली आहे। आमच्या पोटात दुखतं पण तुमच्या पोटात का दुखत नाही, असा उपरोधिक सवाल सामनामधून सरकारला विचारण्यात आलाय। सामनाच्या आजच्या अग्रलेखाचे महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय। नोटबंदी निर्णयाला 2 महिने होत आले तरी सामान्यांचे बळी जातच आहेत। काळा पैसेवाल्यांची रद्दी झाली हा भाजप राज्यकर्त्यांचा भ्रम आहे। वस्तुस्थिती ही आहे की नोटबंदीमुळे गृहिणींच्या बचतीची रद्दी झाली आहे। गरिबांच्या नोकऱ्या जात असल्याने त्यांच्या पोटातील भुकेने अराजक होऊ शकतं, असा इशाराही देण्यात आला आजच्या अग्रलेखातून। याच भीतीनं आमच्या पोटात गोळा येतोय पण तुमच्या पोटात गोळा का येत नाही। नोटबंदीने विवस्त्र होण्याची वेळ आलेल्या महिलेसाठी तरी सहानुभूतीनं बोला, असाही उपरोधिक टोला सामनातून शिवसेनेनं लगावलाय। देशातील सर्वात मोठ्या ग्राउंड स्टाफ हँडलिंग पुरवणाऱ्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या 2100 कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य टांगणीला लागलंय। या प्रकरणी शासन दरबारी न्याय मिळत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मातोश्रीचे दरवाजे काल ठोठावले। शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या कोट्यवधींच्या वेतन निधीत गैरव्यवहार केल्याचा थेट आरोप यावेळी दमानिया यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केला। मुंबई महानगरपालिकेनं 80 कोटी रुपयांचा रस्ते दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळलेला होता। मात्र आयुक्तांनी त्यातील 60 कोटी रुपयांचे 7 प्रस्ताव पुन्हा समितीपुढे आणले। मान्सूनपूर्व कामं करण्यासाठी हे प्रस्ताव पास होणं गरजेचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। 1 एप्रिल नंतर ही कामं सुरू होणार असताना आतापासूनच हे प्रस्ताव का मंजूर करून घेतले जात आहेत, असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात येतोय। मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेली हवा शुद्धीकरण यंत्रणा आणि शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला। प्रदूषण नियंत्रण महामंडळानं तयार केलेली शुद्धीकरण यंत्रणा हवेतील प्रदूषित घटकांची तीव्रता कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मुंबईत 5 ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी शिवग्रामीण टॅक्सी योजनेची आखणी करण्यात आली आहे।